धरणगुती जिम प्रकरण तापले. पत्रकार ग्रामपंचायतवर चर्चेनंतर जिम सुरू ठेवण्यास अटीसह मान्यता. धरणगुती ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक हॉलमध्ये सुरू असलेल्या जिमची दुरावस्था व तेथील अनियमित कारभार याबाबत निर्भीड महाराष्ट्रमधून प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे वाद निर्माण झाला होता. पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक नेते यांच्या बैठकीत जिम सुरू ठेवण्याबाबत काही महत्त्वाच्या अटी व नियम घालून त्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर जिममधील अनियमितता व साहित्याची होत असलेली नासधूस याबाबत निर्भीड महाराष्ट्रामध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीबाबत बातमी का लावली, तुम्हाला कोणी सांगितले, अशी विचारणा तेथील जिम ट्रेनरने पत्रकार रोहित जाधव यांच्याकडे केली होती. यावेळी पत्रकार रोहित जाधव यांनी आपल्या वृत्तांकनाबाबत योग्य आणि कायदेशीर खुलासा केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. या पार्श्वभूमीवर पत्रकार संघटनेचे काही पदाधिकारी धरणगुती ग्रामपंचायतीत गेले. त्यांनी ग्रामविकास अधिकारी श्री केंबळे तसेच गावचे नेते शेखर पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान घडलेला प्रकार चुकीचा असल्याचे मान्य करण्यात आले. जिमचा वापर कोणीही चुकीच्या पद्धतीने करत असल्यास त्याची गय केली जाणार नाही, असे स्पष्टपणे शेखर पाटील यांनी सांगितले. यावेळी पत्रकार रोहित जाधव यांनी जिमच्या कारभारात सुधारणा व्हावी यासाठी काही महत्त्वाच्या अटी व नियम घालण्याची मागणी केली. या मागण्यांना ग्रामपंचायतीने मान्यता दिली आहे. नव्या नियमानुसार जिम निश्चित वेळेतच सुरू ठेवली जाईल. जिमची किल्ली एका जबाबदार व्यक्तीकडेच राहील. बाहेरील मुलांसाठी स्वतंत्र वेळ निश्चित केली जाईल. तर धरणगुती गावातील मुलांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाईल. जिममध्ये CCTV कॅमेरे बसवणे तसेच जिम ट्रेनरने नियमितपणे आपली उपस्थिती ठेवणे ही बंधनकारक करण्यात येणार आहे. दरम्यान जिम ट्रेनरसाठी ग्रामपंचायतीकडून दर महिन्याला पगार दिला जात असल्याने संबंधित व्यक्तीने जिमची योग्य प्रकारे देखभाल करावी, अन्यथा जिम ट्रेनर बदलण्यात यावा, अशी मागणीही पत्रकार संघटनेकडून करण्यात आली. तसेच पत्रकारांशी असभ्य वर्तणूक करणे, बातमी का लावली अशी विचारणा करणे किंवा धमकी देण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार पुन्हा घडल्यास ते कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या चर्चेनंतर जिमचा कारभार अधिक शिस्तबद्ध पद्धतीने चालवण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याचे समजते. धरणगुती गावातील युवकांना योग्य सुविधा मिळाव्यात आणि जिमचा वापर नियमानुसार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज आपल्या धरणगुती गावामध्ये निर्भीड पत्रकारचे संपादक माननीय रोहित जाधव आपल्या गावामध्ये जे काय लोकांच्यासाठी आपण जे काही व्यायामशाळा कुठं चालू केलेली आहे, त्या व्यायामशाळेच्या संदर्भात जे काही चर्चा होती, जे काय घटना होत्या, ज्या काय घडलेल्या आहेत, त्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं आणि बॉडीच्या समोर आदरणीय रोहित जाधव संपादक यांनी जी काही चर्चा केली ती सदरची चर्चा ही आपली सकारात्मक झालेली आहे आणि व्यायामशाळेला चांगले दिवस कसे येतील ह्या अनुषंगाने आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू. तुम्हाला म्हणजे आपली जी सकारात्मक चर्चा झाली त्याच्यातून थोडक्यात तुम्ही काय सांगू शकाल की बाबा काय करू इच्छिल की ग्रामपंचायत या संदर्भात? जे काय आता गावातली जी काही मुलं तिथं व्यायाम करतात त्यांना जर समजा काय तिथं वेळ मिळत नसेल तर त्याचा आपण एक शेड्यूल ठरवून देऊया. त्या शेड्यूलनुसार गावातल्या लोकांना पहिलं प्राधान्य देऊया, नंतर बाहेरची जे येतात सगळ्यांना तिथं व्यायाम करायला सगळ्यांना छान देऊया, पण शेड्यूलनुसार देऊया. त्याच्यानंतर तिथं जर काय हे घडत असतील, इतरत्र काय गोष्टी घडत असतील, त्या अनुषंगाने तिथं CCTV आपण ग्रामपंचायतीच्या वतीने बसवून